विचार करत राहा. 5 वर्षाची पदं येतील जातील, त्याच्यात काही एवढं नाही. ते पद शिल्लक येतं. नाना प्रकारच्या युक्त्या करावं लागतात त्या पदांसाठी. आता ग्रामपंचायतचा अनुभव सगळ्याला आहे. आता तुम्हाला बी आहे चव्हाण साहेब, तुम्ही या गावचं सरपंच झालेलं आहेत. 4 टर्म आमच्या मनोदाजी बरोबर तुम्ही एकत्र राहिलेला आहेत. ग्रामपंचायत लढवणं म्हणजे कुणाची कामं नाहीत बरं का. खरं खासदार की कुणी लढवीन, पण ग्रामपंचायत लढवण्यासारखी टप्पर नाही कोणाच्या. सगळ्यात सर्वोच्च मोठी निवडणूक ग्रामपंचायतची. काय काय करावं लागतं हे सगळं मलाही माहिती. आता मी लढवली म्हणून सांगतो. 2010ला मी ग्रामपंचायत लढवली. उभं राहण्याची इच्छा नव्हती, पण गावासमोर हात टेकलं. म्हणले महाराज, तुमच्या कुटुंबातनं आजपर्यंत कुणीच नाही राहिलं, तुम्ही उभा राहा. मी कधी बघा पैसे काढायला द्यायला गे, हे महाराज तुम्ही असतं काय तवा, काळजीच करू नका अजिबात, आम्ही तुमच्याच माग आहे. आणि तुम्ही पैसे वाटता काय, अजिबात नाव काढायचं नाही, हसीलाल सुद्धा पैसे द्यायचं नाही, आम्ही आमच्या मार्गाने येतो. मुंबई पुण्याहून मतदान द्यायला माणसं आली, पैशाचं नाव महाराज काढायचं नाही. मग दुसरं काय घ्यायचं का, नाही नाही महाराज तुमच्याकडून कसं घ्यावं. कुणीच कशाला नाही म्हणत नव्हतं. मला तर वाटलं आता आपलं सीट तर फिक्सच आहे. अख्ख्या वार्डातनं म्हणलं मीच 200-400 मतानं मोहर जातोय का काय काय माहिती. निवडणूक झाली, सगळ्यांचं रात फोन. आमच्या तर वार्डात लय राहडा झालाय, आमच्या तर मागची सगळीच फुटली. अमक्यान लाख दिलं, तमक्यान 50,000 वाटलं. म्हणलं माझं कसं होईल व महाराज, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या जीवाला धक्का नाही अजिबात. 300 मताने मी लीडवर राहीन म्हणलो, आणि निकाला दिवशी मी फक्त 3च मताने निवडून आलो. मी बी झालो उपसरपंच, पण माणसं खऱ्याच्या मागं राहतीलच का नाही नाही सांगता येत. विठ्ठल आणि म्हणून हे मिथ्ये, हे माईक आहे, हे भासत पण दिसत नाही, फक्त दिसतं, भास मात्र असतं. इथं आल्यानंतर कोणालाही सुख सापडलं नाही, कोणीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी ते मिळालं नाही. शेवटी परमार्थात समाधान मिळवावं माझ्या तुकोबऱ्यांनी, संसारात समाधान मिळवावं माझ्या माईबापांनी. अरे कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, बरबाडा मिलू खाल्ला, 2-2 दिवस चुले पेटल्या नाहीत, उमराच्या दोड्या खाल्ल्या. अरे तुकोबरायच्या घरात पाणी ठेवायला भांड नव्हतं, भोपळ्याला दोरी बांधायची, भोपळ्यात पाणी माझं तुकोबराय पेत होतं. घरात पात्र नव्हतं, पण अंतकरणात पात्रता होती. आज पात्र घरात आहेत, पण अंतकरणात पात्रता नाही राहिली. आणि म्हणून जीवनाची प्रतिमा संतांच्या विचारानं बदलती. ती प्रतिमा बदलायचं काम आई बापानं केलं. म्हणून आई हे प्रतिमेचे खरे अधिकारी. ती प्रतिमा बदला. तुमचं आमचं जीवन सामान्य जीवन आहे. अरे जशी माशी असते तसाच माणूस जीव आहे. ती माशी काय करते, इकडून तिकडून उड्या मारते. कधी घाणीवर बसते, कधी गटारीवर बसते, कधी जिलेबीवर बसते, कधी पेड्यावर बसते, कधी लाकडावर बसते. पण ज्याची त्याची प्रतिमा ओळखा, ज्याची त्याची किंमत ओळखा. ही किंमत पुन्हा येत नाही गड्या हो. तीच माशी लाकडाच्या वखारीवर बसली तर काही वजनात फरक पडणार नाही. तीच माशी गुळाच्या ढेपीवर बसली तर 1-2 ग्रॅमनी काही फरक पडणार नाही. पण तीच माशी जर चंदू काका सराफ अँड सन्स, कोठारी गोल्ड, आष्टेकर ज्वेलर्स सोन्याच्या मापावर बसली तर आज मी तिला तिची किंमत 25,000 रुपये. म्हणून तुमची आमची प्रतिमा चांगल्या माणसात बसल्यानंतर उजळते. विठ्ठल ती प्रतिमा बदलवण्याचं कार्य आई वडिलांनी केलं. त्यांनी त्यांचं स्वतःचं जीवन मलिन ठेवलं, दुःखामध्ये राहिले, पण तुम्हाला एवढं मोठं वैभव दिलं. आणि म्हणून हेच ऐका, हेच करा माबांनो. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांच्या वाटण्या घालून कोणत्या लेकाला पुण्य मिळालं यावं, जित्यांना ही अन्न. आणि मेल्यावर पिंडदानाला काय खर्च, 5,000 रुपये काकाला काय, शिदा काकाला काय बांधून, पाहुण्यांना टेबल खुर्च्यांची जेवण काय, आलेल्यांना पोशाख काय. अरे हे सगळं मिथ्या
मिथ्ये रे. त्यांची केलेली जीवनभराची सेवा हा खरा सार आहे. जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान आहे तोपर्यंत जिवंतपणे त्यांना जपत राहा, त्यांना सांभाळा, त्यांचं लालन पालन करा. आणि म्हणून हे ऐका, नाही ऐकलं तर हे मिथ्ये. म्हणून हे ऐकायचं काय, अरे हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. जनार्दनी आमचे काय बजाईल, आमचे काय बजाईल, जनार्दनी आमचे काय बजाईल, आमचे काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोल बोलित देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. म्हणून आयुष्य जपा, आयुष्य टिकवा आणि पाळून या वांज गाय. कैसी दूध कैसी साय. वांज गाय पाळून दुधाची अपेक्षा करीत बसू नका. ते करा तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न. पण आई वडिलांनी टिकवलं, पाठीमागं तुम्ही ते टिकवा. आमचा बाप आमच्या आत्याचं नातं टिकवलं, बहिणीचं नातं बाप टिकवतो, भाऊ टिकवतात. अख्ख्या घराला मिळून सोनवडीची आमची नानीजीची आते यायची पाटोळ्याची 10-15 भाच्यांच्यात मिळून किलोभर जिलेबी आणायच्या. 2-2 एवढं वाटणीला येत नव्हतं. पण असं आम्ही तावडीत भाचतीच्या गावलो ना, साबणा नव्हत्या पण नारळाच्या घासणीने अशा पाठी घासायच्या. वर्ष आत्याची आठवण जात नव्हती हो. पण बापाचं नातं आत्याची आठवण काढायला लावतं आणि आईचं नातं मावशीची आठवण काढायला लावतं. मावशी नवस करत नाही रे, भावाच्या संसारासाठी आत्या नवस करते. म्हणून बापाचं नातं निर्विवाद टिकतं. बापाच्या नात्यानं आत्या मिळते, बापाच्या नात्यानं चुलता मिळतो. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून संसार काढा, वायलं निघायची वेळ कधीच येणार नाही. पण बापाचं नातं टिकवण्याची ताकद तुमच्या आमच्या अंतकरणात ठेवतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुन्हा दाखवेना डोळ्यातलं पाणी. जिझो जिझो संसाराचा गाडा हकला, ओठामंदी हसू परी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. आहे तोपर्यंत नाही कळाला, पण त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला सार कोणीच देऊ शकलं नाही. देवा जगे आईसा बाप बाबा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा किंवा माझ्या वडिलांची मी राशिगा. देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवासी पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा म्हालागी. बापानं इष्टटीचा तो वारसदार बनवलं, पण देवा बापानं आम्हाला परमार्थाचा सुद्धा वारसदार बनवलं. आणि त्याच परमार्थात आम्ही भगवंताची नामसाधना करू शकलो. तेच नाम मोठ्या प्रेमानं घ्यायचं. देवा खाली गेल्यात, नंतर बजेट घ्या 5 मिनिटांनी. 5 मिनिटं. हा हा. इरती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. या संसारामध्ये आधीही नाही, आताही नाही आणि पुढेही नाही. म्हणून संसारात कोणी सुखी झाला असं कोणी सांगू शकत नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व
ते असताना सर्व सुखाचे आगर आहे. बाप रखुमा देवीवर अख्ख्या सुखाचा आगर असणारा म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर सर्व सुखाचा आगर आहे. डेपो नाही, बसस्थानक नाही, आगर कितीतरी डेपोंचं बनलेलं एक आगर असतं. असं आगर आहे हे सुखाचं आम्हाला. आणि म्हणून सुखानं आम्ही त्याचं नाव घेतो. तो काय करतो संत सांगतात जे जे त्याच्या सानिध्यात गेले तो तर अविनाशी आहे, पण आपल्याला सुद्धा अभंगाची अविनाश करे आपुली आईसे अविनाश करे आपुली आईसे अविनाश करी आपुली लावी मला पिसे गोविंदा लावी मला पिसे गोविंदा हे राती माई के दुःखाची जनी हे राती माई दुःखाची जनानी लावी मला पिसे गोविंदा लावी मला पिसे गोविंदा रती माई गे दुःखाची रती माई गे दुःखाची जनाची अविनाश करे आपुलिया लावी मना पिशी गोविंदाची. काय तो देव तो अविनाशी. नैनन चंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. तो अविनाशी. आणि म्हणून तो अविनाशी असणारा आपण जर त्याच्या सानिध्यात गेलं तर देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. त्याच्या अंकित मध्ये गेलो तर आम्ही सुद्धा देवा बळीवंत झालो. अहो आपण काय अपेक्षा करावी? वैऱ्यांना अपेक्षा करावी देवा तुझ्या सानिध्यात यायचंय. शरयू नदीचा तट ओलांडून समुद्र उल्लंघन करून राम ज्यावेळेस अयोध्येतून लंकेला गेला. लंकेला गेल्यानंतर 14 पद्म वानर होते. त्यांच्या बरोबर देवानं एक इच्छा व्यक्त केली. जांबुवंतजी माझी अशी इच्छा आहे समुद्राच्या पलीकडे आलो काही दिवसातच रावणाचा निपात होईल. सैन्य मारलं जातील, सगळे भाऊ मारले जातील, मुलं मारले जातील आणि रक्ताचा पाट ओसंडून सगळं समुद्रात येईल. काय करावं? मला असं वाटतंय समुद्राच्या काठावर एक यज्ञ करावा. म्हणले यज्ञाला ब्राह्मण. म्हणले आता इथं कोण ब्राह्मण आहे हो? हाय म्हणले ब्राह्मण, पण मला नाही वाटत रामा तुझ्या यज्ञासाठी तो येईल म्हणले कोण आहे? म्हणले रावण हाच मोठा ब्राह्मण आहे हो, वैष्णव आहे, वैश्य आहे. आणि म्हणले मग बोलवाय. म्हणले मी जातो. जांबुवंत आहेत त्या लंकेमध्ये गेले. नतमस्तक होणार रावणासमोर तेवढ्यात हात धरला. जांबुवंतजी काय करताय? माझ्या पाया पडताय? अहो तुम्ही माझ्या आजोबा पुलस्ती ऋषीचे तुम्ही मित्र, काय काम काढलं? काय नाही रावणा, माझ्या बरोबर 2 वीर आलेत आणि त्यांची अशी इच्छा आहे या भूमीत यज्ञ करायचा. बघितलं? अहो म्हणले ते राम आणि लक्ष्मण आहेत काय? म्हणले हो. ते म्हणजे लंकेव चालून आलेत का? म्हणले हो. म्हणजे ते आम्हाला मारायला आलेत का? म्हणले हो. म्हणले ते सीता घेऊन जायला आलेत का? म्हणले हो. बरं आता एवढं सगळं कळल्यावर कोण होय म्हणेन व? तरी रावण सांगतो मी येत नाही यायला तयार आहे. ब्राह्मणाचं असं काम असतं.
जे जे कमी पडन पूजेला ते त्यानं घेऊन यावं लागतं. हळकुंड कमी पडो, सुपारी कमी पडो, पानं कमी पडो. इथं यज्ञासाठी बायको कमी, आणि ज्याची बायको यज्ञाला बरोबर नाही त्याच्या हातानं काहीच चांगलं होत नाही. यज्ञाला बायकोच बरोबर लागते हे रावणाला सुद्धा माहीत होतं. मेघनाथ मुलाला हाक मारली आणि मुलाला सांगितलं अशोकवनातून सीता घेऊन ये, यज्ञ करायचा आहे रामाचा. समुद्राच्या काठावर राम आणि सीता एका बाजूला बसलेले. यज्ञाची आहुती टाकली, यज्ञ पूर्णत्वाला गेला. सीता आणि राम पाया पडायला गेले. त्यावेळी डोळे डबडबले. रावणाचे पाया काय पडताय साहेब, काय पाया पडता? म्हणले आम्हाला आशीर्वाद द्या. अहो म्हणले तुम्हाला आशीर्वाद देणारा मी कोण? मलाच उलट आई साहेब आशीर्वाद द्या, प्रभूजी आशीर्वाद द्या. ज्या दिवशी मी जाईल इथून त्या दिवशी फक्त तुम्ही दोघं नवरा बायको माझ्या समोर पाहिजेत. आई साहेब मला टाळून जाऊ नका. श्लोक म्हणणाऱ्यांनी मोकार रावण बरबाद केला. हो रावणा रावणा राज गंभीर केले, श्लोक बी काढलेत काय माहिती. रावण नतमस्तक झाला आणि एकच मानतो सीतामाय प्रभूजी तुम्ही ज्या दिवशी मला नेताल त्या दिवशी तुम्ही दोघंही बरोबर पाहिजेत. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. पीताम्बरी कसी हो छवि मन में बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा. अविनाशी असणारा देव तुम्हा आम्हाला हे सद्गतीला नेतो, अविनाशी रूपाला नेतो. लावी मना पिसे गोविंदाचे आले का? पण गोविंदाचं पिस लागावं बरं का, गोविंदाचं वेळ लागावं. माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद त्याचं पिस लागावं लागतं. पहिल्या काळामध्ये पिस होतं, मालक मालकी नवरा बायको बोलत नव्हती, पण एखादा शब्द बोलू दे की तेवढ्याचं पिस लागायचं. आमची आजी आमच्या आजोबा बरोबर 2-2 वर्ष बोलत नव्हती, पण सहज जर एखादा शब्द बोललं तेवढ्याचं पिस लागायचं. काव आज कालय हसताय आजी? ती म्हणली काय नाही, आज मालक बोललं. काय म्हणलं? काय नाही म्हणले, मी अंधारात वाडग्यात चालली होती आणि ती पुढून बैल घेऊन आलं आणि मला नुसतं म्हणलं कोण आहे? म्हणले तुम्ही काय म्हणला? म्हणले मी म्हणले मीच आहे. हां, आणि लागली स्वयंपाकाला. ती म्हणलं कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ती म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. 150 भाकरी टाकल्या 2 जणांसाठी. त्याला पिस म्हणतात. लावी म्हणा पिसे गोविंदाचे, त्याला पिस म्हणतात, त्याला ध्यास म्हणतात, त्याला धारणा म्हणतात, त्याला इच्छाशक्ती म्हणतात. असं पिस लागावं देवाचं. म्हणून देवा आम्ही दुसरीकडे देव पाहत नाही ना. आम्ही 4 धाममध्ये देव शोधला ना, आम्ही प्रयागराजमध्ये देव शोधला. ज्या भूमीत राहतो ती फिरंगाई माता माझं 4 धाम आहे. ज्या भूमीत राहतो इथला पांडुरंग माझ्यासाठी प्रयागराज आहे. म्हणून माझ्या भूमीचं दैवत माझ्यासाठी जगातलं सर्वश्रेष्ठ दैवत आहे. मला देव शोधायला जायची गरज नाही, मला दानपेट्या भरायची गरज नाही. ज्या भूमीत मी राहतो तिथलं मंदिर माझ्या हातून जर काही चांगलं घडता आलं तर ते मी करणार. मी देव शोधत बसणाराला नाही. देवा मी ज्या भूमीत राहिलो त्या भूमीला अखंड दैवत मानलं. देवा ज्या भूमीची माती मी अखंड कपाळाला लावली. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम शुभ्र जोशनम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भाषिनी. मला जन्माला घालणारी माता आणि मला एक दिवस घेऊन जाणारी माती, याच्या इतकं पवित्र दैवत मला या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून देवा मी अखंड तुझं नामचिंतन घेईल. विठोबा रखुमाय विठोबा Rukmay
अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे येरते मायेक दुःखाची जनते नाही आधी नाही आधी अंती अवसान अविनाश करणारा परमात्मा अखंड ध्यान धारणेमध्ये ठेवला माझ्या तुकोबराने, माझ्या सकल संतांनी. आणि म्हणून सामान्य कुटुंबातले तुकोबर आहे, पण जगाच्या मालकालाही वाटलं तुकोबर आहे. युगानगे माझ्या बरोबर पुन्हा येताय न येताय, मला तुमचं पाय धुवायची इच्छा हो. जगाच्या मालकानं तुकोबरायच्या पाय धुण्याची इच्छा व्यक्त केली. जया पूजल्या दरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपची केली न त्यागे ते दिव्य लोकासी नेली. हा अधिकार मोठा आहे. नाही बाप, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा, तोपर्यंत सांभाळा. एकदा बाप गेला ना नाही पुन्हा बाप, एकदा आई गेली ना पुन्हा आई नाही हो. पुन्हा सगळं मिळन, राज मिळन, राजसत्ता मिळन, भोग मिळन, अर्थकारण मिळन, सगळं काय मिळतं. पद मिळन, पण पदावर बसवलेली पुन्हा नाहीत मिळणार. ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज त्या वडिलांच्या आठवणीत, आज त्या बापाच्या आठवणी, रोज तप्त चंद्र प्रकाश देणारे सूर्यचंद्र पुन्हा पुन्हा येतात, पण क्षितिजाच्या पलीकडे गेलेला बाप पुन्हा येत नाही. गेलं ते दिवस, गेलं तो क्षण. अरे गेला 9 नंबरी नांगर, गेले आऊत, गेली काठी, गेली पाबर, गेलं येलं, गेलं वशिंड, गेली स्वावण, गेलं काडवान, गेलं फरांड, सगळं काही गेलं. आता बापाचा 10 नंबरी नांगर कुठंतरी एखाद्या शेळी करडू बांधायसाठी कोणाच्या तरी दारात असतो. संपलं सगळं. म्हणून टिकवा. हे टिकवणारी माणसं एकदा संपली ना, या आयुष्यात पुन्हा काय नाही. आज विचार करायला गेला तर टिकवणारं कोणीच नाही राहिलं, सृष्टी टिकवणारं कोणीच नाही राहिलं. सृष्टी टिकवली माझ्या तुकोबरायांनी, कारण तुकोबरायला माहिती होतं करोडो रुपये घरात येतील, पैसा घरात येईल, पण एकदा निसर्ग संपला, एकदा आरोग्य संपलं, एकदा जीवन संपलं, मायबाप पुन्हा नाही हो. पोरांना CBSE पॅटर्नने शिकवतात, पोरांना दिल्ली अभ्यासक्रमानं शिकवतात, पोरांना इंग्लिश मीडियमनं शिकवतात, पण वातावरण इतकं भयानक आणि भीषण झालंय राजा हो. 1-1 किलोचा ऑक्सिजन लेकरांच्या पाठीवर बांधून देण्याची वेळ येईल ना, मग त्यावेळेस कळल मायबाप मंदिरा इतकं पवित्र झाड होतं, पण आम्हाला नाही दारात सुद्धा ठेवता आलं. माझ्या समोर आबा बसलेत, हजारो झाडं लावली, जतन केली, सांभाळली. अहो तीच पुढच्या आयुष्यामध्ये तुमची आमची सावली हो. तीच सावली वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळवेते. तीच विचारांची सावली, तीच निसर्गाची सावली बाप देऊन गेला. जाता जाता अक्रोडाचं झाड लावलं. लावणाराने विचारलं बाबा कशाला लावलं, त्याला तर 80 वर्षानं फळ येतं. तरी बापानं सांगितलं माझ्या आज्यानं लावलेल्याची फळं मी आज खातोय. म्हणून लाईफ इज रिले सिस्टीम. जाता जाता लावत चला, पाठीमागची पिढी खाईल. जाता जाता लावत चला, पाठीमागची पिढी सावली देऊन जाईल. म्हणून ते लावण्याचं कार्य बापानं केलं, जपण्याचं कार्य बापानं केलं. म्हणून आज त्या वडिलांच्या आठवणीत हो. बाप दिसत कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या सवाचा थेंब जगा दिसणार कसा. बाप दिसत कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. त्याच्या जीवावर कुटुंब आनंदानं झोपत होतं, ती माणसं आज नाहीत. म्हणून आठवणीत. मग काय करा, दगडातला देव कळो न कळो, माणसातला देव मला बापानं शिकवला. माणसातला देव मला आईनं शिकवला. आई अमृतासारखं दूध तू मला पाजलं ग.
माझ्या मुखात सुपारी तंबाखू नाही शोभून दिसणार ग. मला तुझ्या आयुष्याचा कधीच अपमान करायचा नाही, म्हणून आयुष्यभर मला तुझ्या अमृतासारख्या दुधासारखं निष्कलंक निस्वार्थी आणि निर्व्यसनी ठेव आई. पुढचं आयुष्य या माईबापांच्या आठवणीने तेनेची पंथे चालू जातात. न पडे गुंता कोठे काही, चांगल्या मार्गाला लावण्याचं कार्य बापानं केलं तेच कार्य पुढच्याही काळात आमचं टिकू दे. म्हणून तुकोबराय सांगतात, पाठीमाग नश्वर देह शिल्लक राहत नाही, तर पाठीमाग या देहानं केलेली कीर्ती शिल्लक राहते. अभंगाच्या का म्हणे का मरणेची कावणे का मरणेच कावणे का मरणेचे उत्तमाची मुळे कीर्ती मागे, उत्तमाची मुळे कीर्ती मागे, कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जननी, कीर्ती माईके दुःखाची जननी. उत्तमाची मुळे कीर्ती मागे, उत्तमाची मुळे कीर्ती मागे, कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जननी, कीर्ती माईके दुःखाची जननी. नाही आदि आदि अवसान, नाही आदि आदि अवसान, नाही आदि अवसान,
काय गोड लेकराचा हात आहे आमचे साळुंके दादा चे वडील असतील, त्यांचं शिकवणारे गुरुजी असतील. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा, तुका करी प्रणिपात दंडवट आचार्या. हा शिकवणाऱ्या आचार्यांना सुद्धा दंडवट. अशी सृष्टीच्या संत मायबापांनी घडवली. ज्या वडिलांनी ही कुटुंब जतन केली, आईच्या विचारानं जी सांभाळली, म्हणून यांना मंदिर घडो न घडो यांनी मंदिर बनवलं. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण आयुष्यभर संसारात जे आणते ते आई वडील असतात. आणि म्हणून आज तीच उणीव आहे, तेच दुःख आहे. अचानक वडिलांचं जाणं झालं, फुफ्फुसाचा त्रास झाला. दोन्हीही सुना असतील, दोन्हीही मुलं असतील. अचानक दुःख झालं जीवनामध्ये. उन्हाळ्या दिवशी सगळेजण स्लॅपवर एकत्र झोपायची, बोलायची, गप्पा मारायची, हसायची. अचानक जाणं झालं, ही फार मोठी उणीव असते. बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. ती कुटुंबातली फार मोठी ठेव असते की तुम्ही आम्ही काळाच्या ओघामध्ये चुकवून जातो. म्हणून कोणाला इथं थांबता येत नाही हो. छत्रपती शिवराय हे शंभूराजांच्या जीवनात ज्या दिवशी गेले, तोही क्षण अजिंक्य तारा किल्ल्यावरती नभांकड बघून माझे शंभूराजे म्हणतात, आबासाहेब बाप होता हा फार मोठा आधार होता हो. आता शोधू कुठं पाहू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळा तुम्ही मावळून कधीच गेलं तू माझ्या राजा. बापाची आठवण येतो, आठवणी जात नाहीत. आठवणी निष्ठेच्या, आठवणी प्रेमाच्या साखळदंडाने बांधलंय. तो हा पावित्र्याचा पुणे जिल्हा, तीच माझी अहिल्यानगरची पवित्र भूमी. माझ्या धर्मवीर गडापासून ते पुणे जिल्ह्याच्या तुळापूर पर्यंत दोन्ही कवी कलशांना आणि शंभूराजांना बांधलेलं आहे. पण वाटाने हसत चालले तो, हसत का? आशीर्वाद छत्रपतींचा आहे. अरे मन के मी ते जीत है, मन के जीते हार, बिन लड़े जो हारे उन पर है धिक्कार. अरे चले हम जख्म पे नमक छिड़काने, हम नमक है महाराज. शंभूराजे सांगतात, कवी तुम नमक नहीं तुम चंदन हो मेरे माथे का. श्री शंभो शिव जातस्य रुद्रा गौरी विराजते, यदंतस्य विनोलिका वर्तते कस्यन परी प्रसाद होऊनी. भवानी आईचा पुरंदरी जलो प्रचंड दुर्ग जन्मला, दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. एका बापाची विद्वत्ता, बापाची कीर्ती ज्या लेकरानं जगत विख्यात केली, तशी बापाची कीर्ती अखंड कुटुंबात तेवढ ठेवा. गड्यांनो, आज आई पाठीमाग तरी आईला एका शब्दानंही कधी दुखू नका मायबाप. आईच्या विचारानं, वडिलांच्या श्रद्धेनं अखंड हे कुटुंब टिकावं. दोन्ही मुलं असतील, सुना असतील, पुतणे असतील, नातवंड असतील, सगळ्यांनी आनंदानं राहा. आणि या भूमीमध्ये वडिलांचं कर्तृत्व आणि आईचा संस्कार, श्रद्धा अखंड जपण्याची ताकद या चव्हाण परिवाराला मिळावी, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.